गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला भारत देश हा अध्यात्मप्रधान संस्कृती असलेला एकमेव देश आहे. त्यातही महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथांची परंपरा आजमितीपर्यंत चालू आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. परमेश्वराने अनेक वेळा जन्म घेऊन वैदिक धर्माचे रक्षण केले आहे. सांप्रतच्या अज्ञानोधिक काळात पैसा व प्रसिद्धीच्या मागे वेगाने धावणाऱ्या मानवाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि वेदधर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी गुरुरूपामध्ये परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी 16 फेब्रुवारी 1934 म्हणजेच शके 1855 फाल्गुन मास शुद्ध तृतीयेला नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रायतळे गावी अवतार घेतला. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ईश्वरी साक्षात्कार झाला व त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले. पुढे भगवान श्री दत्तात्रेयांनी गाणगापूरला बोलावून घेतले. स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला. स्वामींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून 25 वर्षे तपश्चर्या केल्यावर स्वामींनी पुन्हा दर्शन देऊन मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करवून घ्यायचे आहे असा आदेश दिला. इथेच परमपूज्य रामकृष्ण स्वामी महाराजांना आपल्या जीवनाची कल्पना आली आणि गुरु आज्ञेप्रमाणे कार्याला सुरुवात झाली. 1974 साली दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. वेदांचे संवर्धन व संरक्षण हे मुख्य कार्य जोमाने सुरू झाले. यातूनच वेदांत विद्यापीठची संकल्पना पुढे आली व 100 विद्यार्थ्यांची गुरुकुल पद्धतीने सोय होण्यासाठी वेदांत वास्तू बांधण्यात आली. याचबरोबर सामान्य लोकांना दर्शन देणे व मार्गदर्शन करणे चालू झाले. सत्संग मंडळांच्या स्थापना झाल्या. भक्तांशी होणाऱ्या संवादातूनच गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण वाच, नित्य गुरुवाणी या अनमोल ग्रंथांची निर्मिती झाली. सर्व क्षेत्रातील भक्त कार्यात सहभागी होऊ लागले. भक्तांचा अहंकार कमी व्हावा म्हणून भिक्षासत्र सुरू झाले. पुढील काळात आधारस्तंभ म्हणून भव्य असे दत्त मंदिर उभारले गेले आहे. एकाच मुळीतून आलेला वड, औदुंबर, पिंपळ हा देववृक्ष परमपूज्य गुरुदेवांच्या अलौकिक साक्षात्काराची प्रचिती नित्य देत आहे. या काळापासून भक्तांनाही जे अनुभव येत आहेत त्याचेच श्रवण आपण आता करणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या गुरुगौरविका पॉडकास्टमध्ये. आज आपल्याबरोबर आहेत आपले ज्येष्ठ गुरुबंधू व गुरुदेवांचे एक निस्सिम भक्त श्री रामदास पोमण. काका, आपले स्वागत आहे. श्री गुरुदेव दत्त. तर काका, आम्ही आपले अनुभव ऐकण्यास उत्सुक आहोत, पण त्यापूर्वी आपली थोडी माहिती सांगावी. माझी माहिती म्हणजे माझं बालपण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला आणि तिथे आम्ही शेतकरी कुटुंबात असल्यामुळं एवढं धार्मिक वातावरण तसं कमी होतं, पण घराण्याचे काही परंपरा, कुलाचार, कुलधर्मामध्ये आम्ही व्यवस्थित करत होतो. नंतर माझे मोठे बंधू व्यवसायानिमित्त मुंबईमध्ये होते. त्यांना व्यवसायाला मदत कमी पडायला लागली म्हणजे त्यांना स्वतःला, त्यामुळं मग मला मुंबईला यावं लागलं. मग मुंबईमध्ये आल्यानंतर व्यवसायामध्ये रमलो. नंतर माझं लग्न झाल्यानंतर माझ्या मिसेसचे नातेवाईक शेणकर आणि पवार हे गुरुदेवांचे फार जवळचे भक्त होते. मंदिर शेजारी, देवस्थान शेजारी त्यांचं हे पण घर पडते. जवळ मधुकर पवार म्हणून आणि शेणकर म्हणून होते. पवार फॅमिली, शेणकर फॅमिली. त्यामुळे आम्हाला गुरुदेवांच्याबद्दल माहिती मिळत गेली. त्यावेळी वेळोवेळी मग त्यांनी आम्हाला गुरुदेवांची तजवीर दिली. आम्ही घरी लावायली होती आमच्याकडे. आम्ही तर रोज त्याची पूजा करायचो, नमस्कार. चांगलं वाटायचं. छान गुरुदेवांच्याकडे बघितलं की एकदम असं म्हणजे वेगळंच काहीतरी वाटायचं म्हणजे आम्हाला. म्हणजे मन स्थिर व्हायचं तुमचं तिकडे. नंतर मग व्यवसायामुळं आम्हाला काय एवढं नगरला काय गुरुदेवस्थानी काही जाता नाही आलं. पण कलेश्वरांच्या समामूर्त देवस्थानमध्ये त्यावेळी मला जाता आलं, कारण इकडे बघणार कोण नव्हतं व्यवसाय, त्यामुळं जाता येत नव्हतं. पण नंतर एक भावाचा मुलगा पुतण्या तो मदतीला आल्यामुळं मग थोडंसं मी यात रमायला लागलो गुरुदेवांच्या ह्याच्यात. म्हणून नगरला जाण्याची ओढ निर्माण झाली. नंतर मग तिकडे जाऊन नंतर असं वाटलं आपल्याला सत्संग झाला पाहिजे, आपल्या सत्संगात गेलं पाहिजे, सत्संग जॉईन केलं पाहिजे आपण. मग त्याची माहिती घेतली आम्ही सत्संगाची.
तर प्रदीप जोशींचा आम्हाला नंबर मिळाला ह्याच्यामध्ये गुरुवाणी गुरुवाणीमध्ये. पुस्तकात. मग त्यांच्याशी संपर्क केला. मग त्यांनी सांगितलं तुम्ही कुठे राहता, आमची चौकशी केली. ते म्हणले अरे तुम्ही आपलं रमाबाई बालमंदिरमध्ये सत्संग असतो, या तारखेला आहे, तुम्ही या. आम्ही गेलो. आम्ही सत्संग तिथे गेल्यानंतर मग जॉईंट झालो, सभासद झालो. आणि मग सत्संग जॉईन आमच्यात खूप आमूलाग्र बदल होत गेला, म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये. ज्या अगोदरच्या काय आमच्या ज्या काय गोष्टी होत्या त्या सगळ्या बाजूला झाल्या. आम्हाला एक नवीनच जीवन आमचं सुरू झालं तेव्हापासून. म्हणजे सत्संग जॉईन म्हणजे खूपच आनंद झाला आम्हाला, त्या परिवार मिळाला सत्संगाचा आम्हाला. नंतर मग अशा गुरुदेवांच्या आम्ही प्रार्थना करायला लागलो, आम्हाला काहीतरी सेवा मिळू द्या, आम्हाला या चरणी स्थिर ठेवा. ते गुरुदेवांनी आजपर्यंत आमचं एकदम आमच्याकडून सेवा पण करून घेत आहेत आणि आम्ही स्थिर पण आहे. अच्छा. तर खूप छान. म्हणजे की कसं तुमच्या मनात इच्छा होती की सत्संगात यावं आणि तसंच गुरुदेवांनी बरोबर सगळं घडवून आणलं. तसेच चांगले लोकांबरोबर सगळे तुमचे ओळख वगैरे होऊन मग अजून तुम्हाला छान सेवा करता आली. तर काका, आता सेवा केल्यानंतर किंवा या सत्संगात जुळल्यानंतर मग तुम्हाला पण वेगवेगळे अनुभव आलेच असतील, तर त्यापैकी एक दोन आम्हाला सांगावे ही विनंती. एकदा काय झालं, व्यवसायाचा व्याप होताच आम्हाला काय वेळ मिळत नसं. गुरुदेवांचं हे गुरुवाणी किंवा हे आम्ही काय करत, संध्याकाळी जेवलो की नंतर मग गुरुवाणी पुस्तक वाचत बसायचो. काय असं हे आपलं ग्रंथ गुरुदेवांचं जे काय आहे ते सर्व असं शांतपणे वाचत बसायचो आम्ही. एकदा काय आलं, असं वाचत होतो आम्ही. नंतर मग आम्ही काय आणलं होतं, एक कॅसेट आणली होती, स्वरांजली म्हणून आमच्याकडे कॅसेट होती. त्याच्यामध्ये रामरक्षा होती किंवा इतर सूत्र होती. म्हणलं आपण बघूया कसं काय, म्हणून आम्ही ती चालू केली आणि शांत ऐकत होतो. वाचन झाल्यानंतर ते झाल्यानंतर टायमिंग झाला होता 10, 10:30, 11 वाजले होते जवळजवळ. उन्हाळ्याचे दिवस होते, सगळं घर असं बंद होतं, म्हणजे काचा वगैरे सगळं बंद होतं. नंतर म्हणलं तर चला आपण झोपूया, गेलो. मी जेव्हा परत आलो रूममध्ये, एकदम असा सुगंध, आपण देवस्थानमध्ये कसं आपल्या एकदम सुगंध यायला लागला. मला एवढं सगळं घर पॅक आहे आपलं, आपण पुढे काय लावतो, कुठून एवढं सुगंध येतो आणि असं एकदम भारावून गेलो मी. लक्षात आलं की गुरुदेवांचं अस्तित्व काहीतरी, गुरुदेवांनी आपल्याला. त्या पण एवढंच की त्या टायमाला आम्हाला काही सुचनाच काय करावं काय नाही. फक्त गुरुदेवांच्या पुढे उभं राहिलो, हात जोडले आणि एकदम असं. आणि गुरुदेवांची प्रतिमा त्यावेळेस ना अशी एवढी प्रसन्न आणि असं झालं काय, असं आमच्याकडं चांगल्या ह्याने नजरेने बघता असं आम्हाला त्यावेळेस झालं. हा अनुभव एकदम आमचा तिथून पुढे तर. आणि बाकीचे बिझनेसमध्ये छोटे मोठे काय जी समस्या यायच्या काय नाही, गुरुदेवांनाच हात जोडले, नमस्कार केला की ती ऑटोमॅटिक आमच्या समस्या त्या अजूनपर्यंत तसंच आहे. आम्ही कुठे जरी गेलो, प्रवासाला गेलो, गुरुदेवांना सांगून गेलं ना की काही अडचण येत नाही आम्हाला. बरोबर. तर नक्कीच आहे की म्हणजे कसं आहे की जेव्हा आपण गुरुदेवांचं वाङ्मय पण वाचतो, त्याच्यामध्ये गुरुदेवांचा फोटो असतो आणि तेव्हा कसं गुरुदेव आपल्याकडे लक्ष देत आहेत, तर ते दाखवून देतात की मी तुमच्याकडे लक्ष देतो. आणि म्हणूनच तुम्हाला तो सुगंध आला असेल, जो तुम्हाला एकदम नगरसाठी जसा आला तसा हे झालं, लक्षात आलं. हो. आणि प्रपंचाची तर काळजी घेतातच गुरुदेव. की गुरुदेवांनी आपल्याला जवळ केलेलं. आणि ते म्हणतातच ना की म्हणजे मला तुमचे 7 पिढ्यांचे म्हणजे तुमचे 7 जन्मांचे सगळं दोष दिसतात, पण त्यासकट आम्ही तुम्हाला दयेपोटी जवळ केलेलं आहे. तर हे छान सेवा करून घेऊन आपले अजून दोष कमी करतात. नक्कीच आहे. तर काका, असाच खूप हा सुंदर अनुभव होता. तसंच तुम्हाला सेवेत वगैरे असं काही तुम्ही आय थिंक सेवा पण भरपूर करतात. गुरुदेवांना कधी पण असं काही गुरुदेव नवीन तर आम्ही सेवा भरपूर मागायचो, आमच्या हातून काहीतरी सेवा करू द्या. तसं प्रचार सेवा एकदा आपले गिरेगाव मुंबईला झाली, त्यावेळी पण भाग घेतला होता चांगला. आणि पुण्याला पण एकदा प्रचार सेवेला गेलो होतो. नंतर मग गुरुदेव काही ना काहीतरी कुठल्या ना कुठल्या रूपाने सेवा देतच होते आम्हाला, काहींच्याकडून कार्य करून घेतच होते.
नंतर असं भगवान दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई एवढ्या मोठ्या सत्संगाचं मला पदाधिकारी झालो. एक खजिनदार पद आम्हाला ती सेवा गुरुदेवांनी ती सेवा करायला मिळाली. हा मोठा म्हणजे माझ्या दृष्टीने गोष्ट होती, कारण माझ्यापेक्षा ज्येष्ठ अनुभवी लोक होते, तरी पण गुरुदेवांची माझी निवड झाली. मला ही गुरुदेवांची आशीर्वादच मी समजतो. नक्कीच नक्कीच. हो. त्यामुळं आणि- एक सेवा माझ्या हातून चांगली झाली. हो. आणि आणि त्याच्याबरोबर आय थिंक सेवा कसं म्हणजे गुरुदेव सेवाची संधी पण देतात आणि ती सेवा पण छान करून घेतात. ते करते करविता तेच आहेत, पण ते आपल्याला निमित्त मात्र करतात. नक्कीच. दुसरी गोष्ट आहे, कोरोना काळामध्ये एवढं मोठं जगामध्ये संकट होतं, बरोबर. सगळं ठप्प होतं, सगळं व्यवसाय. पण त्या काळी गुरुदेवांच्या कृपेने आमचा थोडा का होईना व्यवसाय चालू होता. आम्हाला काही अडचण नाही आली. आमच्या परिवार कुटुंबाला काही म्हणजे ही गुरुदेवांचीच कृपा होती आमच्यावर, असं मी समजतो. किंवा आता सुद्धा मी इतकं निर्धास्त आहे ना गुरुदेवांच्या चरणी आल्यापासून किंवा सत्संग जॉईन केल्यापासून, बरोबर. कसल्या गोष्टीचं मला टेन्शन येत नाही. बिझनेसचं येत नाही, काय नाही. आणि एकदम व्यवस्थित सुरू. मी इथं बोलतो म्हणजे बऱ्याच ठिकाणी पण बोलतो, माझे मित्र परिवारामध्ये हे चाललंय ते आपलं सगळं गुरुदेवांच्या कृपेने चाललेलं आहे. गुरुदेवांचे आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी, हे मी समजतो म्हणजे असं. आणि काही समस्या येत नाही, आर्थिक पण नाही, आरोग्याच्या पण काही समस्या नाही आहेत. व्यवस्थित चालले. गुरुदेव चरणी आल्यापासून एवढं व्यवस्थित चाललंय. आम्ही समजतो की गुरुदेवांनी शेवटपर्यंत आमच्याकडून सेवा काही नाही काहीतरी करून घ्यावी, ही गुरुदेवांची चरणी प्रार्थना आहे. नक्कीच. तर काका तेच आमच्या सगळ्यांकडूनच आपल्या सर्वांकडूनच ही छान अशी सेवा होत राहो, हीच गुरुचरणी प्रार्थना. आजसाठी आपण इथेच थांबूया. तोपर्यंत आपण करत राहाल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री गुरुदेव दत्त.